चला. जयडे, तुझं मंगळसूत्र कुठे आहे ग? मी अजिंक्यांकडे दिलंय कपाटात ठेवायला. का? मग आता काय उपयोग आहे त्याचा? अगं पण आजच काढायचं होतं का तुला? जिजे, मला परत यावरनं काय बोलू नको. अगं पण मी पूजेचं ताट आणते. त्यांच्याकडे कशाला दिलंस? माझ्याकडे द्यायचंच ना, मी ठेवलं असतं की. मम्मी, माझ्याच कपाटात ठेवायला दिलंय. नुसतं ते तिथे राहत असले म्हणजे काय त्यांचं झालं का सगळं? खोलीपासनं कपाटापर्यंत समजा माझंच आहे. ते जरी तिथे राहत असले ना तरी चाव्या माझ्याकडेच आहेत अजून. पुष्पा, अगं तुम्हाला काय बोलायचं ते नंतर बोला. शीतल थांबले ना तुमच्यासाठी. आणि काय ग जयडे, तुझं पण आताच एवढं काय महत्वाचं बोलायचंय? काय नाही, मी जरा बाहेर चालले ते सांगत होते मम्मीला. आणि जाऊन या तुम्ही पण. अगं आबाळ आले भरून, परत पाऊस आला तर कुठं बसता बाई? जाऊन या तुम्ही पण. अहो आता तिकडं कशाला जायचंय तेवढ्यासाठी वडाकडं? पूजा काय कुठे बी करता येते की. मी आपलं नेहमीप्रमाणे इथंच दारात पूजा करते. ठीक आहे, तेवढ्यासाठी ढांपी बी आणली. अगं पुष्पा, त्या पोरीचा पहिला सण आहे. एवढी पोरगी त्या आवरून बसल्या. जा की तिच्यावर, काय होतंय? हाय का आता त्यात काय एवढं? सांगते की इथंच पूजा काय कुठे बी केली तरी चालतीच की. आणि तसं बी तिला जायचं असेल तर जाऊन दे. सगळा गाव गोळा झालेला असतोय, त्यातलं कोण तर सांगेलच की तिला पूजा कशी करायची असते ती. जीजी, मी तिकडे जाऊन येते. आणि तसं बी आई आणि काकी येणारच आहे, त्या सांगतीलच. अगं पण तू एकटीच जाणार होय? एकटी कशाला? मी जातोय वडाकडे सोडायला. हा हा, जा जा, यांना घेऊन जा सोबत. जावा तिच्या बरोबर. ए, तू कुठे चाललेस? तुझं काय काम आहे बायकात? अगं पण जिजे, राजा, बाईनं पूजा झाल्यावर आणलेलं पहिलं वाण नवऱ्याला द्यायचं असतं, म्हणून तुला म्हणते तू घरात बस. अरे तू कुठे बाहेर गेलास तर तिनं कुठे तुला शोधायचं? आणि तू काय ग थांबलेस? जा की तू पटाकशी जाऊन ये. वय आलेच जाऊन. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वन. अरे VIP, या या या. गेला नाही वाटत? हा, वडाच्या झाडाला फेऱ्या मारायला. त्याच्या नावाचं घातलेलं मंगळसूत्रच मला फास लावल्यागत वाटत होतं. या सगळ्याचा काय उपयोग आहे? असू दे असू दे, या झाड लाव. तुम्ही लावत बसा इथं झाड. तिकडे शीतलच्या वडाच्या झाडाला फेरे बी मारून झाले असतील. ओ VIP, टेन्शन नॉट. असं वडाच्या झाडाला फेरे मारून काय होत असतंय वे? हा, तसं बी आमचं स्लो पॉइझनिंग काम करतेच की. कसलं स्लो पॉइझनिंग आणि कसलं काय? एक घाव दोन तुकडे करून विषय संपवून टाका की सगळा. हो, जरा शांत डोक्याने करायच्या गोष्टीत या. असं डायरेक्ट ऍक्शन घेतली ना, गावातल्या लोकांच्या डोळ्यावर येईल. नॉनसेन्स. तुम्ही नाही हो, हे गावातले पीपल. जे काय करायचंय ना ते जरा लवकर करा, नाहीतर या नादात 7 जन्म हे झाडच लावल बसाल. हो VIP, ह्या जन्मात जरी त्यांचं लग्न टिकलं ना तर नाव हर्षवर्धन सांगणार नाही. आणि कसंही झाड किती छाटलं तर त्याला फुटवा हा फुटतो, म्हणून त्याला मुळापासून उपटायचं असतं.
तुमचीच वाक्य आहेत ही. विसरला का? म्हणून आम्ही डायरेक्ट मुळावरच घाव घातलाय. आता काउंटडाऊन सुरू झालाय. आमच्यावर हात उचलायची किंमत त्या दोघांना मोजावीच लागल. काउंटडाऊन बिगिन्स. शीतल, अग लयच गाईत निघालेस तू. रावल्या तू रे इथं कुठं? वट पौर्णिमा काय फक्त बायकांचं सण आहे वय तवा. आता काय तू बी वडाला पूजायला जातोयस का काय? वड पूजणार नाही काय, पण मी वडाला म्हणू शकतो की मला चांगली पाहिजे ती बायको मिळून दे म्हणून. 7 जन्म राहिलो पण 1 जन्म तर हीच पाहिजे. असं बर मग चला. शीतल थांब की. तुझ्या मैत्रिणी कोण आल्या काय? मैत्रिणी त्या कशाला येत्याल? काय नाही असंच मी विचारलं. तू एकटी निघाली होतीस ना म्हणून, बाकी काय नाही माझ्या मनात. त्यांचं कुठं लग्न झालं वे तेव्हा? त्या कशाला येत्याल वड पूजाला? हा मी विसरलोच होतो की. पण शीतल तू बघ, पुढच्या वर्षी तुझ्या संग पण तुझी मैत्रीण वड पूजा इत्या का नाही. तुला कसं माहित? मला फुल कॉन्फिडन्स आहे. त्या येतील का नाही माहित नाही, पण तुझ्या मनासारखी पोरगी पुढच्या वर्षी तुझ्या नावानं वड पूजाला येऊ दे असं माझं गुड लक आहे तुझ्या बरोबर. अय्यो, प्रत्यक्षात गुडलक माताच पावली. बस बस आता आपलं काम झालंच म्हणून समजायचं. कसलं काम? काय नाही, मी असं काय बी म्हणत असतो, तू नको लक्ष देत जाऊ. बर चल शीतल मी जातो. चला काक्यांना. अगं बाई किती गोड दिसतीस ग. छान तयार झालीस ग. आणि एकटी झालीस वय? पुष्पा नाही आली? नाही, त्या म्हणल्या घरीच वड पूजणार आहेत. असं वय. बर चला वड पुजून घेऊया.